नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी। तर इथे मी 4 कारली घेतलेली आहेत आणि कापून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली सुद्धा आहेत। त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून द्यायचं आहे किंवा 10 मिनिटं त्यांना फॅनवर जरासं वाळत ठेवायचं आहे। तर ही आता कारली आपण कापून मी थोडीशी वाळवून सुद्धा घेतली। जर वाळवायला वेळ नसेल तर तुम्ही फडक्याच्या साहाय्याने पुसून सुद्धा घेऊ शकता। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। मंडळी, कधी कधी घरामध्ये तोंडी लावण्यासाठी एखादी भाजी केली जाते किंवा कमी माणसं असतात, तर सगळ्या स्वयंपाकाचा पसारा करण्यापेक्षा काहीतरी छोटं शॉर्टकट आणि सोप्या पद्धतीने काहीतरी भाजी बनवावी असं आपल्या मनात येतं आणि तेव्हा आपण ही भाजी बनवू शकतो। कधी कधी काय असतं, आपल्याकडे चपाती तयार असते किंवा कधी कधी भाकरी तयार असते, तर तुम्हाला फक्त भाकरी सोबत खाण्यासाठी काहीतरी भाजी बनवायची असते आणि कापट पसारा करायचा नसतो, तेव्हा ही भाजी तुम्ही बनवू शकता। किंवा सकाळी कधी कधी उठायला लेट होतं आणि टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न पडतो, तेव्हाही तुम्ही शॉर्टकट भाजी कारलं खाणाऱ्यांना देऊ शकता, कारण जे कारलं खातील त्यांनाच तुम्ही हे देऊ शकता। पण मंडळी, इतकी अप्रतिम ही भाजी होते की कारलं कडू म्हणणारा सुद्धा आनंदाने खातो। तर नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। तेल मिठावरची कारली करण्यासाठी आपण लोखंडी कढई वापरणार आहोत। तुमच्याकडे जी कुठली असेल ती तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल। तर आता आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे, गॅस ऑन केलेला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया। आता ही तेल मिठावरची भाजी असल्या कारणाने थोडंसं तेल जास्त लागतं, तर आपण इथे एक मोठा डाव होईल इतकं तेल घातलेलं आहे। मंडळी, तेल तापलेलं आहे। आता आपण त्यामध्ये ही कारली घालून घेऊया। सर्व कापलेली कारली एकदाच घालायची आहे। कारली घालून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅस मी हाय फ्लेमवर ठेवलेला आहे। आता ही मी जी लोखंडी कढई वापरलेली आहे ती चांगली नॉनस्टिक सारखी झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला कारलं चिकटत नाही आणि ते आपण तेलाचा वापर केलेलाच आहे। पण तुम्ही जर अल्युमिनियमचं वगैरे पातेलं वापरत असाल किंवा कढई वापरत असाल तर तिला सारखं हलवत राहावं लागेल, कारण आपल्याला करपून द्यायचं नाही। एकदा का ते करपलं की तिचा स्वाद चेंज होणार। किंवा तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरली तरी सुद्धा चालेल। 3 ते 4 मिनिटात परतून होतात। आता ही थोडीशी परतून झालेली आहे की त्यामध्ये लगेच मीठ घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने सुद्धा कारलं लवकर गुलाबी व्हायला लागतं। तर तुम्ही बघू शकता साधारणतः 2 मिनिटं झालेली आहेत आणि काही कारल्याचे काप हे मस्त गुलाबी व्हायला लागलेला आहे। तर अजून आपण 2 मिनिटं त्यांना परतूया, म्हणजे सर्व कारली गुलाबी रंगावर येतील। गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि आपण तिथेच उभं राहून त्यांना सारखं पलटत राहायचं आहे, कारण मी मगाशी सांगितलं करपून द्यायचं नाही। आता ही झटपट करायची आहे। तुम्ही म्हणायच्या तेल आणि मीठच आहे ह्या भाजीला चव कशी लागेल, तर तुम्ही एकदा करून बघा, खूप छान चव लागते आणि ह्याला कुठल्याच मसाल्यांची वगैरे काहीच गरज पडत नाही। तर ही भाजी मी आमच्या एका काकूंकडून शिकले। त्या काकू आम्हाला नेहमी डब्यात ही भाजी पाठवायची आणि खूप अप्रतिम लागायची। काहीतरी तोंडी लावण्यासाठी त्या भाजी करायचे ह्या। पण मला असं वाटतं तोंडी लावण्यापेक्षा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी करू शकता। चपाती भाजी तयार आहे तेव्हा करू शकता, एखाद्याला घाईघाई टिफिनला सुद्धा देऊ शकता, कारण 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होऊन जाते, कापण्याचा कालावधी सोडलात तर तुम्ही बघू शकताय मस्त भाजी परतून झालेली आहे आणि मस्त त्याला असा गुलाबी कलर आलेला आहे। ही भाजी वाफेवर ठेवायची नाही, कारण तुम्ही जर वाफेवर ठेवली तर त्यामध्ये पाणी तयार होईल, कारण आपण तेल आणि मीठ घातलेलं आहे आणि कारली मऊ पडून जाते। ही तुम्हाला अशीच ओपन परतून घ्यायची आहे, त्याने कारल्याला एक असा मस्त क्रिस्पीपणा येईल, जो तुम्हाला खाताना जाणवेल, म्हणजे थोडासा कडकपणा येईल। खूप छान सुवास आलेला आहे कारल्याचा मस्त, आणि ह्यासोबत गरम गरम भाकरी असेल तर काही औरच। तर तुम्ही बघू शकताय 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि कारल्याला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। खूप छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा कलर आलेला आहे। तर तुम्हाला ही कारल्याची भाजी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा, तुमच्या घरच्यांना खाऊ घाला।
शक्यतो लहान मुलांना सुद्धा कारलं आवडत नाही, पण अशा प्रकारचं जर कारलं त्यांनी खाल्लं तर त्यांना आवडू शकतं. तुम्ही म्हणाला हे कडू लागेल, तर थोडंसं कडू लागतं, पण याची चव खूप अप्रतिम असते, कारण याला दुसऱ्या कुठल्याही मसाल्याची चव नाहीये. आणि रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.